भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील ऐतिहासिक मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर अतिक्रमण हटावची टांगती तलवार आली आहे। याच पार्श्वभूमीवर पवनी परिसरातील अनेक रहिवाशांनी गोंदिया येथे येत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर राहत आहोत। आमच्याकडे कोणत्याही मूलभूत सुविधा नाही, ना वीज, ना पाणी, ना मालकी हक्काचे कागदपत्र। अचानक आम्हाला 7 दिवसात जागा खाली करण्याची नोटीस मिळाली आहे। आम्ही आता कुठे जावं अशी भावनिक साद त्यांनी खासदार पटेल यांच्या समोर मांडली आहे। पवनीतील मंदिर परिसरात एकूण 183 घरांवर अतिक्रमण हटाव नोटीस बजावण्यात आली आहे। प्रशासनाने 7 दिवसाच्या आत परिसर रिकामा करण्याचा आदेश दिलाय। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे व तणावाचे वातावरण पसरले आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत मी यावर प्रशासनाशी चर्चा करेन व योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन दिलंय। रहिवासी वंदना खापरटे यांनी निवेदन देताना सांगितले, आम्ही गरीब कुटुंबीय आहोत। हीच आमची एकमेव राहायची जागा आहे। सरकारने आम्हाला पर्यायी व्यवस्था करूनच हटवावं, आमच्यावर अन्याय होऊ नये। पवनी परिसरातील नागरिक आता प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे आशेने पाहत आहे। अतिक्रमण हटाव कारवाई थांबते की सुरू राहते हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। मी वंदना खापरडे। कशाबद्दलचं निवेदन दिलेलं आहे? आमचं हे जे आहे इथे आलो आम्ही, पवनीचं पवनगड किल्ला आहे, तिथे बरेचशे लोकांची समस्या आहे की 185 घरं आहेत, त्यांना हे लोक उठवायचा म्हणजे ऑर्डर काढलाय आणि म्हणत आहेत की तुम्ही 7 दिवसात खाली करा आणि अन्य कारवाई होईल, घर पाडू, 1 लाख रुपये दंड। आज आपण आले तर प्रफुल्ल पटेलकडे काय मागणी केली आपण? हां, तेच सांगायसाठी आम्ही आलो, इथल्या महिला पुरुष सगळे की आमच्या आम्ही आता 100 वर्ष झाले ना आहोत तर हां, त्यांची आखीव पत्रिका नियर अबाउट आखीव पत्रिका वगैरे आहे त्यांना आणि इतक्या वर्षापासून ते लोक घर टॅक्स पण भरत आहेत ना। आणि जरी खाली करून मागत असतील पण त्यांची एक अशी अट आहे की आम्हाला कुठेतरी जागा द्या किंवा बांधून द्या काहीतरी, कारण असा गरीब वर्ग आहे तो की त्यांना रोज कमवून आणतील खातील अशा परिस्थितीतले लेडीज आहेत, म्हणजे पूर्ण घरच तशा आहे। किती कुटुंब आहेत? एकूण 185-83 असे घर आहेत। कशाबद्दलचं निवेदन दिलं आणि काय समस्या? पवनीमध्ये जी पुरातन विभागाने आणि कलेक्टरने जे नोटीस पाठवले 183 घरावर, वास्तविक पाहता 100 वर्षापासून तिथे लोक वास्तव्यात आहेत आणि सगळे जे लोक आहेत तिथे ते पोटावर आणून आणि हातावर खाणारा वर्ग आहे। तर गव्हर्नमेंटनं अचानक ॲक्शन घेतली की बा धमकी देऊन राहिली की 7 दिवसामध्ये तुम्ही खाली करा नाही तर आम्ही तुमचे घरं पाडू। तर या न्याय मागणीकरता आम्ही भाईजींकडे निवेदन दिलं आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भेदभाव केला की काही लगत आहेत बिलकुल टेकडीच्या लगत, तर त्यांना त्यांनी नोटीस नाही दिले आणि जे गरीब वर्ग आहे त्यांना त्यांनी नोटीस पाठवली। अतिक्रमण काढा म्हणून भाईजींनं आम्हालाही विश्वास आला। भाईजींनी कलेक्टरांना फोन लावला आणि कलेक्टरला सांगितलं की माझ्या परवानगीशिवाय आणि जोपर्यंत माझी बैठक होत नाही तोपर्यंत कुठलीही तुम्ही कारवाई करा नको आणि हे कार्याला तुम्ही स्थगिती द्या। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जो जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।